नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर 10 वाजता उठून पहिल्यांदा आवरून घेतलं आणि त्यानंतर आज आपण आजच्या कामाला सुरुवात करणार आहे. तसा हा आपला दुसराच ब्लॉग आहे, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे आणि हा ब्लॉग कसा होतोय ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. आज दिवसभर आपण काय काय करणार आहे ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर कंटिन्यू तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघा. काल रात्री उशिरापर्यंत काम चालू होतं, त्यामुळे सर्व डॉक्युमेंट इकडे तिकडे पडले होते. सगळ्यात अगोदर सर्व साहित्य व्यवस्थित करून घेतो आणि सर्व टेबल वगैरे सगळा स्वच्छ करून क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला कसं दिसतंय. एकदम टेबल स्वच्छ आणि चकाचक झालेला आहे. आणि मित्रांनो त्यानंतर मी दुपारी वेळ झाली त्यावेळेस मी कलिंगड खाल्लं आणि आपली जी कॅमेऱ्याची बॅग आहे कॅनॉन 5D Mark 4ची, तर ते बॅगला आपण आज स्वच्छ करून सगळं साहित्य क्लीन करून घ्यायचं आहे. हा माझा DSLR कॅमेरा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो ही माझी एक कॅनॉनची 50mm लेन्स आहे, ती देखील मी वापर करतो. मित्रांनो आज आपण आता कॅनॉनचा जो कॅमेरा आहे आपला 5D Mark 4, हा कॅमेरा आणि त्याची जी लेन्स आहेत ते सगळे आज आपण क्लीन करून घेणार आहे. का तर आपल्याला आजपासून यूट्यूबचे व्हिडिओ बनवायला चालू करायचे आहेत. मग ते व्हिडिओ बनवायला चालू करताना आपण आजपर्यंत आपण याच कॅमेऱ्यावर शूटिंग करत आलेलं आहे. तर त्यासाठी आज आपण बॅटरी वगैरे चार्जिंग करून ठेवून कॅमेरा लेन्स वगैरे सगळं क्लीन करून आणि त्यानंतर वगैरे जे काय वगैरे सॉफ्टवेअर अपडेट आलं असेल तर ते अपडेट करून सगळं सेटिंग करून उद्यापासून याला आपल्याला वापरात घ्यायचं आहे. मित्रांनो कॅमेऱ्याची जी बॅटरी आहे तो जास्त दिवस वापर केला नसल्यामुळे बॅटरी पूर्णपणे उतरली आहे. आता आपण याला चार्जिंग करून घेऊया पूर्ण आणि त्यानंतर आपण काही फोटो क्लिक करून पण बघूया. त्यानंतर मला कम्प्युटरवर थोडंसं काम होतं त्यामुळे कम्प्युटर सुरू करून थोडंसं काम चालू केलं आणि त्यानंतर मित्रांनो आपलं इंटरनेटवरचं थोडंसं काम झाल्यानंतर आज माझ्याकडे जायचं होतं, म्हणजे शेतात जायचं होतं. शेतात आल्यावर पहिल्यांदा आपण बघितलं तर आपली केळीची काही झाडं आहेत, त्यांना केळी लागली आहेत आणि हे आपल्या आंब्याचं झाड आहे आणि हा घरचा देशी लसूण जो तयार केलेला आहे. आणि आज आपण केळीला पाणी सुरू केलेलं आहे. खूप दिवस झालं पाणी दिलेलं नव्हतं, त्यामुळे जरा केळी सुकायला लागल्या होत्या आणि पाणी पाजून झाल्यानंतर आज आम्ही परत घरी आलो. आजच्यासाठी एवढंच आहे. धन्यवाद मित्रांनो.